पेणा विधानसभा मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची महत्त्वाची आढावा बैठक आज पेणमध्ये पार पडली। जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत। जिल्हा समिती सभापती वैकुंठ पाटील यांनी आरोग्य केंद्रांच्या बांधकामातील त्रुटी पावसाळ्यापूर्वी दूर करण्याचे आदेश दिले आहेत। याशिवाय रिक्त पदे भरणं, नियमित औषध साठा ठेवणं आणि आशा स्वयंसेविकांनी गृहभेटींवर भर देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला। पेण, रोहा, सुधागड या तालुक्यातील सब सेंटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चालू स्थितीवरती ची काय परिस्थिती आहे त्या बाबतीत या ठिकाणी आढावा बैठक झाली। या आढावा बैठकीमध्ये विशेष करून बेसिक्स ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्यांना प्राथमिकता द्यायला पाहिजे त्या बाबींवर चर्चा झालेली आहे। त्या बाबींवरती चर्चा होऊन त्या ठिकाणी ती जी कामं आहेत मग ती सब सेंटरची त्या ठिकाणी कामं असतील, त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामं असतील, त्या ठिकाणी डॉक्टर्सची काय कमतरता असेल त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। त्या ठिकाणी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये औषध साठा या बाबतीत चर्चा झाली। अशा अनेक बाबींवरती या ठिकाणी चर्चा झाली आणि चर्चा होत असताना या ठिकाणी आम्ही या गोष्टीचं पीपीटी प्लॅनिंग तयार केलेलं आहे। या बाबतीमध्ये काही कमतरता असेल तर मग जिल्हा परिषदच्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी मी मांडणार आहोत। त्याचबरोबर जर राज्य सरकारकडून कोणत्या गोष्टी जर कमतरता असतील तर त्या बाबींवर सुद्धा सकारात्मक म्हणून मेघनाताईन बोर्डीगन या मॅडम आरोग्य मंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत। या सगळ्या गोष्टीचा एक सार या ठिकाणी झालाय की खरं म्हटलं तर आरोग्य खातं हे अत्यंत सर्व जनसामान्यांच्या निगडीत असं खातं आहे। या खात्यामधून आपली जनसेवा ही सर्वसामान्य पोच करायची असते, परंतु या खात्याच्या बाबतीमध्ये जनसामान्यामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि तो नाराजी काय आणि त्या बाबींमध्ये आपण बघितलं तर पेण तालुका असेल, सुधागड तालुका असेल, रोहा तालुका असेल, हा पूर्णपणे ग्रामीण भागाने वसलेला असा तालुका आहे आणि या ग्रामीण भागामध्ये विशेष करून सब सेंटर्स मध्ये अनेक त्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावं लागतं। त्याचप्रमाणे आज आपण पाहिलं तर इतर खात्यांकडे चांगल्या रीतीने पाहिलं जातं पण आरोग्य खात्याकडे विशेष लक्ष नसतं। मग आरोग्य खात्याकडून ज्या ज्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, सभापती आहेत, या सगळ्या मंडळींच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निरसन व्हायला पाहिजे। त्यांच्या माध्यमातून जी काही कामं आहेत ती येत्या काळामध्ये होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच या आढावा बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय। या आढावा बैठकीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचे आम्ही एक संकल्प केलेला आहे। या संकल्पच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुकर व्हायला पाहिजे, सुलभ व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय। निश्चितपणे भविष्यात आम्हाला यश येईल अशी या ठिकाणी आम्ही आशा करतोय। बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्याचे अपडेट घेणार आहोत की कुठं काय काय लागतंय त्याचा पूर्ण एक हे प्लॅन करणार आहोत आणि त्याप्रमाणे आता जी आमची पुढची आरोग्य समिती असेल ती जर मान्यता घेऊन ती कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू।